नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. भोगी स्पेशल आपल्याला पारंपरिक पद्धतीने खास पदार्थ बनवायचे. चला तर सुरुवात करूया. परात घेतलेली आहे. परातीमध्ये सुरुवातीला मी बाजरीचं पीठ घेणार आहे. बाजरीचं पीठ जे आहे ते आपल्या कॉन्टिनेस आपल्या कमी जास्त घ्यायचे, पण ह्या ठिकाणी अंदाज तुम्हाला मी सांगते 3 वाट्या इतकं मी हे बाजरीचं पीठ घेणार आहे आणि 2 वाट्या इतकं आपण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ मिक्स करणार आहोत, ज्यामुळे की तांदळाच्या पिठामुळे ठिसूळपणा पण येतो आणि कडक सुद्धा आपल्या हे कुरकुरीत सुद्धा लागतात भाकरी. तर आपल्याला अशा पद्धतीने भाकरी बनवायचं आहे. तांदळाचं पीठ जे आहे ते आपण नेहमी जसं चकल्यासाठी किंवा कशासाठी दळून आणतो त्या पद्धतीने दळून आणलेलं हे पीठ आहे. तांदूळ धुवून आपण स्वच्छ धुवून हडकायला टाकून आपण ते गिरणीवरनं काढून आणलेलं आहे. पाव चमचा इतकी आपण हळद टाकून घेतली आहे. रंगासाठी आपण ह्या ठिकाणी हळद टाकली. हळद नाही टाकलं तरी चालते, पण टाकल्यामुळे रंग पण छान येतो. आरोग्यासाठी सुद्धा हळद ही उपयुक्त आहे. थंडीसाठी बाजरीची भाकरी अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. आता ह्या ठिकाणी आपले सर्व जिन्नस टाकून झाले की आपण थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे, जे की कोमट पाण्यामुळे चिकन पण येतं आणि भाकरी ज्या आहेत त्या चिरणार नाहीत कडेला आणि छान भाकरी बनवून तयार होतात. आता सुरुवातीला थोडं कोमट पाणी असल्यामुळे चमच्याने आपल्याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. लगेच आपण हाताने त्याला छान व्यवस्थित मळून घेणार आहोत. थोडंसं प्रेस करून मळते वेळेस चांगलं मळून घ्यायचे, जे की भाकरी आपल्या ह्या चिरणार नाहीत. ह्या पद्धतीने आपण व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकून नेहमीसारखं आपण ज्वारीच्या पिठात जसं पाणी टाकतो त्याच पद्धतीने पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी पीठ तर मळून झालेलं आहे, पण पुढे भाकरी कशी थापायची आणि त्यासाठी काय स्टेप आपल्याला यूज करायचे आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगेनच. त्या अगोदर ह्या ठिकाणी मी असे छोटे छोटे गोळे बनवून ठेवणार आहे, जे की योग्य प्रमाणामध्ये आपल्या एकसारख्या भाकरी बनल्या जातील आणि छोट्या मोठ्या होणार नाहीत. त्यासाठी आपण छोटे असे गोळे करून ठेवलं की आपल्याला एकाच आकारामध्ये सर्व भाकरी बनवता येतील. तर ह्या ठिकाणी अगदी लहानच आकार घेतलेला आहे, कारण आपल्याला इतक्याच आकाराची अगदी मोठी भाकरी आपल्याला पातळ थापायची आहे, त्यामुळे छोटेच आपण आकारात गोळे करून घेतलेले आहेत. इतक्या कमी पिठामध्ये इतके गोळे बनवून घेतले आहेत आणि खूप साऱ्या आपल्या भाकरी बनवून तयार होतात. साधारणतः 4 ते 5 वाटे इतकंच पीठ आहे आणि तितकेच आपल्या भाकरी बनवून तयार होणार आहेत. थोडंसं आपण भाकरी थापतेवेळी सुद्धा आपल्याला थोडंसं मळून घ्यायचंय. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं मळून झालेलं आहे. खाली एखादा रुमाल टाकायचा, जे की परत सरकणार नाही. आता ह्या पद्धतीनं आपण हातात घेऊन पीठ असं थोडंसं पसरवून घेतलं की भाकरी थापण्यासाठी आपल्याला पटकन थापले जाते, त्यामुळे हातात थोडंसं थापून घ्यायचं आणि नंतर आपण असं ह्या पद्धतीने थापून घेणार आहोत. आता हाताने आपल्याला थापतच सरकवायची आहे आणि एकाच ठिकाणी आपल्याला प्रेस करायचं नाही. फिरवत आपण ह्या ठिकाणी भाकरी अशी मोठी करून घेतलेली आहे. शक्य जमल तितकं आपल्याला हे पातळ थापायचं आहे. आपल्याला फुगलेल्या भाकरी बनवायच्या नाही, तर पापडासारखी आपल्याला पातळ भाकरी ह्या ठिकाणी बनवायचे. आता भाकरी तर पूर्ण थापून झाली की वरतून थोडंसं आपल्याला तीळ टाकायचं आहे. हिवाळ्यामध्ये आपण जेव्हा बाजरीच्या भाकरी बनवतो तेव्हा थंडी असते, त्यामुळे थंडीमध्ये तीळ सुद्धा अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे थोडेसे आपण तीळ टाकलेत, नाही टाकलं तरी चालते, पण टाकल्यामुळे टेस्ट पण छान येते, दिसायला पण खूप छान दिसतात. आता पूर्ण आपली ही भाकरी बनवून झालेली आहे. पण त्यावरती आपल्याला भाकरी ही अलगद हाताने दोन्ही हातावर घेऊन आपल्याला ही टाकून घ्यायचे. आता गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झालेला आहे. आता भाकरी आपल्याला तव्यावर टाकून द्यायचे. अगदी हलक्या हाताने आपण भाकरी सुद्धा सोडलेली आहे आणि आपण हातानेच आता आपल्याला ह्याला वरतून पाणी लावून घ्यायचे. जर पाणी हाताने लावायची सवय नसेल तर एखादा कॉटनचा छोटा रुमाल घेऊन त्याच्याने लावलं तरी चालते. मला रोजची सवय आहे त्यामुळे मी हातानेच लावते पाणी. आता पाणी लावून झालं की थोडंसं वरतून आपलं अडकल्यासारखं झालं, थोडंसं वाळल्यासारखं झालं की आपल्याला लगेच ही भाकरी पलटायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं मार्केट सारख्या पातळ भाकरी आपण कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनवू शकतो. आता एका साईडनं आपल्याला उलटून दोन्ही साईडनं आपल्याला नेहमीप्रमाणे भाकरी ही भाजून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने आता मी सर्व भाकरी बनवणार आहे. होऊ शकता अगदी छान पातळ अशी आपली ही भाकरी बनवून तयार झालेली आहे.
मिनिटामध्ये आपण इतक्या भाकरी बनवलेल्या आहेत, अगदी मार्केटसारख्या, त्यापेक्षा सुद्धा हेल्दी आणि आपण काहीच न मिक्स करता आपण घरच्या घरी अशा बनवू शकतो। भोगी स्पेशल ह्या ठिकाणी आपण बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत। त्या भाकरीत तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भाकरी तर झाल्या, पण भाकरीसोबत खाण्यासाठी भाजी बनवूया। चला तर सुरुवात करूया। आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात तर ह्या ठिकाणी आपण भजी बनवलेली आहे, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। अगदी साधी सोपी पद्धत आहे। आपण एळो मशाला सुद्धा भजीचा व्हिडिओ अपलोड केला होता, भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे, त्यामुळे मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर सुरुवात करूया। काय काय साहित्य लागणार आहे, ह्या ठिकाणी आपण इतकं साहित्य घेतलेलं आहे जे की आपण सोले करून घेतलेले आहे, जे आपण ह्या पातेल्यामध्ये एक एक वाटी असं प्रमाणात घेतलेले आहे। थोडे कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही। ह्या ठिकाणी आपण हिरवा वाटाणा, वरण्याचे सोले आणि हरभऱ्याचे सोले, भिजू घातलेले शेंगदाणे। आता ह्या ठिकाणी जे आपण सोले रात्रभरासाठी मी हे काही वळलेले असल्यामुळे भिजत ठेवले होते आणि काही ताजे असले ते सोलून घेतलेले आहेत। सर्व आता आपल्याला एकत्र करून पाणी टाकून आपल्याला उकळायला ठेवायचं, जे की छान मऊसर शिजले जातील। जे कडधान्य आपण वाळलेले घेतलेले आहेत ते रात्रभरासाठी भिजत ठेवले होते आणि जे ताजे घेतले ते सोलून घेतलेले आहेत आणि एकत्र करून आपल्याला उकळायला ठेवायचे। ह्या ठिकाणी हिरवी चिंच घेतलेली आहे, साधारणतः पाव किलो इतकी ही चिंच आहे, ती सुद्धा आपल्याला उकळायला ठेवायचं। एक उकळी आले की आपण गॅस बंद करणार आहोत। गॅसवरती दोन्ही साईडला आपण आता हे दोन्ही जिन्नस उकळायला ठेवलेले आहेत। एक 10 मिनिट आपल्याला वेळ द्यायचा आहे। 10 मिनिटांनंतर पाहू शकता अगदी गॅस मिडियम ठेवलेला होता आणि छान उकळी सुद्धा आलेली आहे। अगदी व्यवस्थित आपले हे सोले आपण टाकले होते ते छान उकळून सुद्धा झालेले आहेत आणि एक चाळणी घ्यायचं, चाळणीवरती टाकून दिलं की पाणी जे आहे ते वेस्ट आपल्याला बाहेर काढून द्यायचे। अगदी छान आपले कोरडे असे सोले बाहेर निघालेले आहेत, आपल्या साईडला ठेवायचे। त्या ठिकाणी जर सर्व सोले तुम्हाला ताजे भेटले तर ते तर खूपच चांगलं, ढाळी देतात ह्या दिवसामध्ये, पण माझ्याकडे नसल्यामुळे मी रात्री वळलेलेच भिजायला ठेवलेलं होतं। ह्या ठिकाणी चिंच सुद्धा उकळलेली आहे। आता आपल्याला गॅसवरनं खाली काढून घ्यायचं आहे। खाली काढून घेतल्यानंतर मॅशरने थोडंसं प्रेस केलं, ही गरम असल्यामुळं आपल्याला लगेच हात घालता येत नाही, त्यामुळे थोडं मॅशरनं आपण प्रेस केलेलं आहे आणि मधला आंबटपणा तो आहे बाहेर निघतो। अगदी छान आपण प्रेस करून घेतल्याने जे चिंच आहेत ते बाजूला होतात। आता ह्या ठिकाणी सर्व कचरा वरती राहण्यासाठी आपण चाळणी घेतलेली आहे, चाळणीवरती टाकून दिलं की आंबट पाणी जे आहे ते बाहेर निघतं आणि साईडला आपला कचरा बाजूला होतो। आता ह्या ठिकाणी पूर्ण कोळ आपण चिंचेचा बाहेर काढून घेत आहोत आणि चाळणीने चाळून घेतल्यामुळे टरपल या अजिबात जात नाहीत, अगदी छान आपलं हे आंबट पाणी बाहेर निघतं। आता हे वरचे राहिलेले शिल्लक जे टरपल आहेत ते आपल्याला टाकून द्यायचे आणि फक्त चिंचेचा कोळ आपल्याला भजीसाठी वापरायचा आहे। ह्या ठिकाणी सर्व तयारी तर आपण आता करून घेतलेली आहे। लसण ठेचून घेतलेला आहे, अद्रक ठेचून घेतलेला आहे। गॅसवरती आपल्या अंदाजाप्रमाणे पातेलं ठेवून घ्यायचं आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं आपण जास्त तेल टाकून घेतलेलं आहे। 2 चमचे जिरे, 2 चमचे मोहरी टाकलेली आहे। छान मोहरी आणि जिरे तडतडले की ठेचून घेतलेला लसण, ठेचून घेतलेलं अद्रक, आपण साधारणतः 1 गड्डा इतका लसण ठेचून घेतलेला आणि अर्धा इंचापेक्षा सुद्धा जास्त आपण ह्या ठिकाणी अद्रक घेतलेली, ती सुद्धा आपल्याला ठेचून घ्यायचं आहे। लसण आणि अद्रक छान तडतडलं, आपला फोडणी छान तयार झाली की ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत। जेव्हा लसण अद्रक टाकतो त्यावेळेस आपला गॅस मिडियम करायचा, गॅस फुल ठेवायचा नाही, लसण अद्रक खूप लवकर करपलं जातं। ह्या ठिकाणी आपण लाल तिखट, मीठ आणि हळद घेतलेला आहे प्लेटमध्ये काढून, आपण सर्व जिन्नस एकत्र काढून घेतलेले आहेत। आपल्या अंदाजानुसार आपल्याला ह्या ठिकाणी लाल तिखट मीठ वापरायचं आहे, जे की आपली क्वांटिटी पाहून आपण ह्या ठिकाणी आपल्या आवडीनुसार तिखट जास्त कमी करू शकतो। ह्या ठिकाणी आम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे मी ह्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि मेथी जी आहे ती चांगली लहान आकारात कट करून घेतलेली आहे। आपण ह्या ठिकाणी 5 सुद्धा कट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर आपण तिन्ही जिन्नस आता एकत्रच टाकून दिलेले आहेत आणि तेलामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं, जे की भाज्या पूर्ण सुकल्या जातील ह्या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे। एक 5 मिनिट लागतात, जास्त वेळ द्यायचा नाही। तेलामध्ये भाजी छान सुकलेली आहे। जे आंबट आपण कोळ काढलाय तो टाकून द्यायचा, त्यामध्ये मी 1 वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आणि वाढवून घेतलेलं आहे। यामध्ये आपण जे सोले उकडून घेतले ते सुद्धा आपल्याला लगेच टाकून द्यायचे। आता सर्व पदार्थ जे आपण टाकलेले ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपल्याला जितकी भजी बनवायची त्याप्रमाणे आपल्याला ह्या ठिकाणी पाणी कमी जास्त करायचे। ह्या ठिकाणी 2 गिलास इतकं आपण बेसन घेतलेलं आहे
त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला थोडंसं पातळ लिक्विड टाईप बनवायचं आहे। भजी आपल्याला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर आपण जास्त बेसन घेतलं तरी चालते आणि चिंचेच्या कोळामध्ये आपण पाणी जे 1 ग्लास टाकलेलं आहे त्यामध्ये तुम्ही आणखी 2 ग्लास पाणी टाकलं तरी चालते। मग ते आपलं आदन जे आहे ते वाढलं जातं आणखीन। आणि पीठ ते आहे, पीठ सुद्धा आपल्याला थोडंसं वाढवून घ्यावं लागतं। ह्या ठिकाणी आपण जितकं पाणी घेतलेलं आहे त्याप्रमाणेच आपण ह्या ठिकाणी बेसन सुद्धा घेतलेलं आहे। आता बेसन छान पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे। जे उकळी आलेली आहे, एक उकळी आल्यानंतर आपल्याला पीठ टाकायचं आहे कालवलेलं पाण्यामध्ये। एका हाताने आपण हलवत राहणार आहोत आणि दुसऱ्या हाताने आपल्याला थोडं थोडं करून जे कालवून घेतलेलं पीठ आहे ते टाकून द्यायचे। हिवाळ्यामध्ये भरपूर अशा ताज्या भाज्या भेटतात, त्यावेळेस 1-2 वेळेस तरी ही भजी बनवली जाते। त्यामुळे अगदी थंडीमध्ये आंबट सुद्धा पचन चांगलं होतं। त्यामुळे 1-2 वेळेस तुम्ही नक्की ही भजी ट्राय करून पहा, सर्वांनाच आवडेल। अगदी भन्नाट चवीची असते, भाकरी सोबत खाण्यासाठी भन्नाट लागते। ह्यासोबत खाण्यासाठी तुम्ही बाजरीची भाकरी नक्की बनवा किंवा ज्वारीची भाकरी बनवली तरी चालते। आता घाटत असताना अगदी घट्ट व्हायला सुरुवात होते। आपल्याला वरतून थोडं सुद्धा बिलकुल पीठ लागणार नाही, कारण परफेक्ट पीठ आणि पाणी घेतलेलं आहे। जे पाणी आणि आपण पीठ मिक्स केलं होतं ते पूर्ण आपण ह्यामध्ये आता टाकून दिलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचे। अगदी छान मिक्स करायचे, जे की फोडणी जी आहे ती पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि गुठळ्या राहणार नाहीत। अगदी ह्या पद्धतीने आपला गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि 5 मिनिटाकरता आपल्याला असंच हलवायचं आहे, जे की चांगलं मिक्स होईल। व्यवस्थित ह्या ठिकाणी भजी मिक्स झालेली आहे आणि आपल्याला 10 ते 15 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। जितकं चांगलं शिजवलं तितकं चांगली भजी टिकते आणि छान चवीला सुद्धा अगदी भन्नाट चवीची होते। ह्या ठिकाणी 10 मिनिटाकरता आपण झाकण ठेवलं तर अगदी छान वाफ निघालेली आहे आणि मस्त भजी आपली शिजलेली आहे। अतिशय चविष्ट ही भजी बनवून तयार झालेली आहे। आपण गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आता ह्या ठिकाणी थोडंसं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि 1 तासाकरता आपल्याला असंच आता भजी सोबत खाण्यासाठी आपण तडका बनवून घेणार आहोत। त्यासाठी तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवरती, त्यामध्ये आपण अर्धी वाटी तेल टाकलेलं आहे, 1 चमचा इतके जिरे टाकलेले आहेत, 1 चमचा इतकी आपण मोहरी सुद्धा टाकून घेतलेली आणि 1 चमचा इतका आपण तीळ टाकलेले आहे। तिन्ही जिन्नस छान तडतडले की आता आपल्याला गॅस बंद करायचे। गॅस बंद केल्यानंतर आपण काही लसण ठेचून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा आहे। लसण टाकते वेळेस आपल्याला गॅस चालू ठेवायचा नाही, लसण खूप लवकर करपला जातो, कारण तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। गॅस बंद करायचा आहे। छान आपली तडका तयार झालेला आहे। आता ह्या ठिकाणी प्लेट घेतलेली आहे, प्लेटमध्ये आपण भजी सुद्धा लावून घेतली। भजी छान थंड झालेली आहे। थंड भजी ही अगदी छान लागते। 2 दिवसांसाठी सुद्धा आपण ही बनवून प्रवासामध्ये नेऊ शकतो, अगदी आरामात टिकते। सोबत खाण्यासाठी बाजरीची भाकरी घेतलेली आहे, ओला कांदा घेतलेला आहे, ताजा आपण जे पातीचा कांदा असतो तो कांदा घेतलेला आहे, 1 लोणच्याची फोड घेतलेली आहे आणि दही आपण जे आहे ते ताक करून घेतलेलं आहे। 1 मिरची सोबत खाण्यासाठी घेतलाय। भन्नाट चवीचं भोगी स्पेशल आपलं जेवण तयार आहे। भोगी स्पेशल आपली थाली तयार झाली। तुम्हाला ही थाली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। वरतून आपण तडका सुद्धा टाकून घेतलेला आहे, अगदी भन्नाट। तुम्हाला सुद्धा पाहताच खाऊ वाटण्यासारखी ही भजी आहे। 1 वेळेस नक्की ट्राय करून पहा, केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की भोगी स्पेशल आपलं जेवण कसं झालं आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।